श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अधिक महिना आध्यात्मिकदृष्ट्या इतका महत्त्वाचा का असतो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिन्याची सुरुवात 17 मे रोजी झालेली आहे आणि 15 जूनला हा अधिक महिना संपणार आहे. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक महिन्यात कोणती शुभ कामे केली जातात आणि कोणती कार्ये टाळली जातात, कोणती कामे केली जात नाही, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या नवनवीन येणाऱ्या माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. कालपासूनच ज्येष्ठ महिन्याची सुरुवात झालेली आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. ज्येष्ठ महिना केवळ एक महिना न राहता 2 महिने असतो. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ कृष्ण पक्ष 16 मेपर्यंत चालेल. त्यानंतर अतिरिक्त महिना 17 मेपासून सुरू होईल आणि 15 जूनपर्यंत चालेल. यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्षाची सुरुवात होणार आहे, जो 29 जूनपर्यंत असणार आहे. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, उपनयन, संस्कार यासारखीच आपल्या जीवनातील शुभकार्ये केली जात नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजन केले जाते. हा महिना पुरुषोत्तम या नावाने ओळखला जातो, जे भगवान विष्णूंचेच दुसरे नाव आहे, दुसरे रूप आहे. या काळात पवित्र स्नान किंवा तीर्थक्षेत्रावरील स्नान, मंदिर दर्शन म्हणजे विविध तीर्थक्षेत्रावर त्या देवी देवतांचे दर्शन व पूजन, अर्चन, सेवा, आराधना, मंत्रोच्चार, आध्यात्मिक मेळावे, मंत्रोच्चार, दान, धर्म आणि उपासना यांसारखी शुभ कार्ये केली जातात व या कार्यांना भरभरून उत्साह आणि प्रतिसाद दिला जातो. भगवान विष्णूंना प्रिय असलेला हा अधिक मासाची गणना मुख्य महिन्यांमध्ये का केली जात नाही? अशी आख्यायिका आहे की जेव्हा महिन्यांची नावे ठेवली जात होती, तेव्हा लोक आपल्याला अपवित्र समजतील आणि आपण अपवित्र असल्याकारणाने ते आपल्याला हीन भावनेने पाहतील, या चिंतेने अधिक मास दुःखी झाले आणि ते त्यावेळी निराश झाले. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले की हे अधिक मास, तू मला अत्यंत प्रिय आहे आणि तुझे नाव पुरुषोत्तम मास असे असेल, जे माझेच एक नाव आहे. मी या महिन्याचा स्वामी असेन. त्यावेळी देवाने सांगितलेले की हा महिना इतर 12 महिन्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे गणला जाईल. त्यामुळे या महिन्यात सांसारिक कार्य शुभ ठरणार नाहीत. दरम्यान अशी काही कार्ये आहेत जी या महिन्यात केल्यास अत्यंत शुभ ठरतील आणि ती कार्ये सरळ माझ्याशी संबंधित असतील. त्यामुळे अधिक मासाला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मात जवळजवळ सर्व उपवास आणि सण चंद्र तारखांनुसार पाळले जातात. चंद्र सुमारे 29 दिवसात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, ज्याला चांद्र महिना किंवा चांद्रमास असे म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती 12 वेळा प्रदक्षिणा पूर्ण करतो, तेव्हा एक चांद्र वर्ष तयार होते, जे सुमारे 355 दिवसाचे असते. या उलट सौर वर्ष 365 दिवसांचे असते. अतिरिक्त महिन्याशिवाय हिंदू सण दरवर्षी 10 दिवसांनी पुढे ढकलले जातील. त्यामुळे दिवाळी पावसाळ्यात आणि होळी हिवाळ्यात साजरी केली जाईल. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आमच्या विद्वानांनी हा अतिरिक्त महिना स्थापित केला आहे, ज्याला अधिक मास असे म्हणतात. आणि चांद्रवर्ष 355 दिवसाचे आणि सौर्यवर्ष 365 दिवसाचे, यातील हा 10 दिवसांचा फरक या अधिक मासामुळे आपण कव्हर करू शकलो आहे. त्यामुळे अधिक मासाचे आणखी महत्त्व आहे. मलमास किंवा पुरुषोत्तम मास महिन्यात भगवान श्री विष्णूंनी आशीर्वादित केलेल्या श्रीमद भागवताचे पठन, कथाश्रवण, श्री विष्णू सहस्रनाम, श्री रामरक्षा स्तोत्र, पुरुष सूक्ताचे पठन केल्याने, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः यासारख्या मंत्रांचे जाप केल्याने मनुष्य श्रीहरींच्या आशीर्वादासाठी प्राप्त बनतो. या महिन्यात निस्वार्थ नामजप, ध्यान, उपासना, दान, धर्म, विधी, मंत्रोच्चार इत्यादींना सर्वाधिक महत्त्व आहे. दान धर्म, गरजू लोकांना मदत करणे, वृद्धांची सेवा करणे, वृद्धाश्रमांना अन्नदान व वस्त्रदान करते, विद्यार्थ्यांना पुस्तके दान करणे, तसेच संतांना धार्मिक ग्रंथ दान करणे व त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना दान करणे किंवा त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना मिळवून देणे, याचेही पुण्यफल अधिक पटीने आपल्याला अधिक मासामध्ये केले तर मिळते. अधिक मासात दान करण्याचे महत्त्व.
अधिक मासात गरजू लोकांना धान्य, पैसा, कपडे दान करावेत. उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवामान गरम आणि पावसाळी असते तेव्हा तुम्ही छत्र्या देखील दान करू शकता. तुम्ही मंदिरात भगवान शिव म्हणजेच देवादिदेव महादेव यांच्याशी संबंधित वस्तू जसे की चंदन, अबीर, गुलाल, हार, फुले, बेलपत्र, दूध, दही, तूप इत्यादी साहित्यही दान करू शकतात.